Good morning friends, how are you? Welcome in this channel. Superposition of waves ह्या चॅप्टरचा आज आपण पार्ट नंबर 7चा व्हिडिओ बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेशनरी वेव्सच्या कंडिशन्स फॉर नोड्स अँड कंडिशन्स फॉर अँटी नोड्स हा भाग आपल्याला बघायचा आहे. बट बिफोर दॅट लेट अस रिवाइज व्हॉट वी हॅव लर्न इन लास्ट व्हिडिओ. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेशनरी वेव्सबद्दल शिकलेलो आहोत. So stationary waves means when the two identical waves, दोन identical waves की ज्यांचा पिरियड त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ॲम्प्लिट्यूड ही सेम आहे. सो अशा ज्यावेळेस दोन आयडेंटिकल वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम अलॉंग दी सेम पाथ, एकाच मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत आणि त्यांचा पाथ देखील सेम आहे. सो two identical waves traveling along the same path but in opposite direction. त्यांची डायरेक्शन ही एकमेकांशी अपोजिट आहे. सो सच वेव्स आर इंटरफिअर विथ ईच अदर. ह्या वेव्स एकमेकांमध्ये इंटरफिअर होत आहेत आणि एक रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळते की जी रिझल्टंट वेव्ह इन फॉर्म ऑफ लूप्स आहे आणि ह्या वेव्हला आपण स्टेशनरी वेव्ह असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन देखील बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन शॉर्टमध्ये रिवाइज करणार आहोत. मॅथमॅटिकल एक्सप्रेशनसाठी वी हॅव कन्सिडर्ड द टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्स. सो दॅट वेव्स आर y1 इज इक्वल्स टू a sin of 2 pi nt minus x upon lambda. Now this wave is traveling along the positive direction of x-axis. Now second wave, that is y2 is equals to a sin of 2 pi nt plus x upon lambda. Now this wave is traveling along the negative direction of x-axis. अशी travel होत आहे. When these two waves interfere with each other, ज्यावेळेस ह्या दोन waves interfere होतील त्यावेळेस the resultant wave y is equals to असेल y1 plus y2. So y is equals to आपल्याला ह्यांच्या व्हॅल्यू पुट अप करायच्या आहेत. So a sin of 2 pi nt minus x upon lambda plus a sin 2 pi nt plus x upon lambda. ओके, नाव ह्याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला वापरलेला साइन c प्लस साइन d इज इक्वल्स टू 2 sin of c plus d upon 2 into cos of c minus d upon 2. पाचच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सो ही तुमची रिव्हिजन असल्यामुळे आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. सो a इंटू ह्याचं एक्सपान्शन होईल 2 sin ऑफ दिस इज c दिस इज d. सो त्यांचं आपल्याला ॲडिशन करायचं आहे. 2 पायने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर होईल 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा प्लस d करूयात आपण 2 पाय nt प्लस 2 पाय x अपॉन लॅम्बडा. हा झालेला आहे c प्लस d, ह्याला डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ आपल्याला लिहायचं आहे 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्बडा डिवाइड बाय 2. ओके, सो ह्याच्यामध्ये ज्या कॉमन टर्म्स आहेत त्या कॅन्सल होतील बघा. मायनस 2 पाय एक्स प्लस 2 पाय एक्स कॉमन टर्म आहे परंतु साईन वेगवेगळं आहे त्यामुळे गेट कॅन्सल. इथं 2 पाय nt गेट कॅन्सल विथ मायनस 2 पाय nt. सो आपल्याला y इज इक्वल्स टू येईल 2a sin ऑफ 2 पाय nt प्लस 2 पाय nt becomes 4 पाय nt अपॉन 2
इंटू कॉस ऑफ मायनस 2πx अपॉन लॅमडा minus 2πx upon lambda. So it gets minus 4πx upon lambda divided by 2. Okay. So now ह्याने डिवाइड करूया. 2 ने जर का ह्याने डिवाइड केलं 4 ला तर ते किती होईल 2π nt होईल. सो 2a साइन ऑफ 2π nt इंटू कॉस ऑफ जर का ह्या 2 ने जर का डिवाइड केलं तर ते काय होईल इथे काय होईल minus 2πx upon lambda, right? Minus 2πx upon lambda. Now cos of minus theta is equals to cos of theta. Cos of minus theta is equals to आहे cos of theta. So आपल्याला एक्सप्रेशन मध्ये मिळेल y is equals to 2a sin of 2π nt into cos of 2πx upon lambda, right? Now let us consider the resultant amplitude r, which is equals to 2a cos of 2πx upon lambda, right? आपण ह्याला r कन्सिडर केलेला आहे. सो y is equals to आपल्याला मिळेल 2a cos 2πx upon lambda च्या ऐवजी r लिहायचं आहे r into sin of 2π nt. Now 2π nt, that means it is omega, so y is equals to r sin of omega t. So this is the mathematical equation of stationary wave. हे stationary waveचं mathematical equation आहे. So from this equation we can say that the stationary wave is simple harmonic motion. ही जी resultant wave आहे ही resultant wave simple harmonic motion perform करत आहे. Now जर का तुम्ही हा फॉर्म्युला बघाल resultant amplitude r is equals to 2a cos of 2πx upon lambda. That means amplitude varies with the x. amplitude काय होते चेंज होत आहे आणि कशामुळे चेंज होत आहे तर ड्यू टू धिस x. as the x changes r is also changes. सो प्रत्येक पार्टिकलची amplitude ही वेगवेगळी असणार आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट हे वेगवेगळं असणार आहे. आणि असं का होतंय तर बिकॉज ऑफ धिस r varies with respect to x. हा जो रिझल्टंट amplitude आहे हा कसा चेंज होतोय तर विथ रिस्पेक्ट टू x. आणि हे आपल्याला कशावरून कळतंय तर ह्या इक्वेशनवरून हे आपल्याला कळत आहे. ओके. सो हा भाग ऑलरेडी आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आज आपल्याला ह्याच्या पुढचा भाग बघायचा आहे अँड दॅट इज कंडिशन फॉर नोड अँड कंडिशन फॉर अँटीनोड. Condition for node. Now students, आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे व्हॉट इज मीन बाय नोड. नोड काय आहे ते आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. नोड मीन्स द पॉइंट ॲट विच द amplitude ऑफ द पार्टिकल इज 0. ज्या ठिकाणी पार्टिकलची amplitude 0 होते त्या पॉइंटला आपण नोड असं म्हणतो. सो नोड इज अ पॉइंट ॲट विच amplitude इज 0. ज्या ठिकाणी amplitude 0 आहे त्या पॉइंटला आपण नोड असं म्हणतो. सो नोड मीन्स द amplitude इज 0. दॅट मीन्स r इज इक्वल्स टू 0. राईट. बट r इज इक्वल्स टू बघा आपण इथे कन्सिडर केलेलं आहे. r इज इक्वल्स टू आपण काय कन्सिडर केलेलं आहे तर r इज इक्वल्स टू 2a cos ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा असं आपण कन्सिडर केलेलं आहे. सो r ची ही व्हॅल्यू आपण इथे पुटअप करूया. 2a cos ऑफ
2 pi x upon lambda is equals to 0, right? नाउ 2 पाय जो आहे, सॉरी 2a हा जो आहे मल्टिप्लाय आहे, हा जर का इकडे आला तर हा 0 होणार आहे. सो कॉस ऑफ 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. काय मिळालेलं आहे आपल्याला? कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. सो दिस इज थीटा. सो कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू 0. मग स्टुडंट्स, कॉस ऑफ थीटा, अशी थीटाची कोणती व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूसाठी कॉस ऑफ थीटा हा 0 होईल? ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत आहेत. कॉस ऑफ थीटा इज इक्वल्स टू 0. सो थीटाचे व्हॅल्यू काय असतील? तर 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू, हा थीटा आहे, राईट? सो ह्या थीटाची अशी कोणती व्हॅल्यू आहे की ज्यासाठी कॉसची व्हॅल्यू 0 आहे? सो ती व्हॅल्यू बघा आहे π/2. कॉस ऑफ π/2 इज इक्वल्स टू 0. त्याचप्रमाणे कॉस ऑफ 3π/2 इज ऑल्सो इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर कॉस ऑफ 5π/2 दॅट इज ऑल्सो इक्वल्स टू 0. त्याचप्रमाणे कॉस ऑफ 7π/2 इज इक्वल्स टू 0 अँड सो ऑन. दॅट मीन्स द ऑड मल्टिपल्स ऑफ π/2, बघा द ऑड मल्टिपल्स ऑफ π/2 साठी कॉसची व्हॅल्यू ही 0 आहे. म्हणजेच जर का 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा हा जो अँगल आहे ह्याच्यासाठी जर का π/2 ठेवला, 3π/2 ठेवला, 5π/2 ठेवला किंवा 7π/2 ठेवला अँड सो ऑन, अशी ऑड जर का व्हॅल्यू आपण ठेवली तर कॉस ऑफ थीटाची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे 0. सो ह्या वेगवेगळ्या अँगलसाठी आपल्याला रिझल्टंट अँप्लिट्यूड 0 मिळणार आहे. नाउ थीटा इज इक्वल्स टू धिस. तर मग आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे की ॲट व्हॉट डिस्टन्स वी गेट दी नोड. असं कोणतं डिस्टन्स आहे की ज्या डिस्टन्ससाठी आपल्याला नोड मिळणार आहे? सो लेट अस फाइंड आउट दॅट डिस्टन्स. आपण पहिल्यांदा घेणार आहोत 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू, पहिला आपला थीटा आहे π/2. सो आपण इथे π/2 ची व्हॅल्यू लिहिणार आहोत. ओके, सो 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू π/2. सो एक्स इज इक्वल्स टू हाऊ मच? पाय गेट कॅन्सल. ओके, सो एक्स इज इक्वल्स टू काय होईल? लॅम्बडा इकडे राहील, राईट? हा 2 आहे, त्याला 2 ला काय होईल? हा इकडे मल्टिप्लाय होईल. सो इट बिकम्स λ/4. दॅट मीन्स we get the first node at the distance of λ/4. आपल्याला पहिला जो नोड आहे तो किती डिस्टन्सला मिळेल? तर λ/4 ह्या डिस्टन्सला मिळेल. सो x इज इक्वल्स टू, आपल्याला पहिला नोड मिळालेला आहे λ/4 ला, राईट? आता दुसरा नोड कोणत्या डिस्टन्सला मिळालेला आहे ते आपण फाइंड आउट करूयात. बघा दुसरा अँगल किती आहे? 3π/2. सो राईट 3π/2. Now this pi get cancelled with this pi, right? So x is equals to, हा इकडे मल्टिप्लाय होईल. सो इट बिकम्स 3 लॅम्बडा. 2 ने ह्याला मल्टिप्लाय केला तर होईल 4. 2 2 जा 4. सो x is equals to आपल्याला मिळालेला आहे 3 λ/4, राईट? सो we get the second node at the distance 3 λ/4. त्याच्यानंतर थर्ड नोड हा कोणत्या डिस्टन्सला मिळेल? तर आपण तिसरा जो अँगल आहे 5π/2 हा पुट करणार आहोत. सो 5π/2. ओके, सो पाय गेट कॅन्सल्ड विथ दिस पाय. सो वी विल गेट x इज इक्वल्स टू, काय मिळेल आपल्याला? हा लॅम्बडा इकडे मल्टिप्लाय होईल. सो 5 लॅम्बडा, 2 ह्याला मल्टिप्लाय होईल, बिकम्स 4. सो 5 λ/4. ओके, सो वी गेट दी थर्ड नोड ॲट दी डिस्टन्स 5 λ/4. आणि ह्याच्यावरून आपण अंदाजे आता पुढचे लिहू शकतो. बघा 1
3, 5. सो इट इज ऑड मल्टिपल्स ऑफ लॅमडा बाय 4. मग आता माझा पुढचा जो नोड आहे तो कितीला मिळणार आहे तर 7 लॅमडा बाय 4. त्याच्यानंतर पुढचा नोड हा कितीला मिळेल तर ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा बाय 4 दॅट इज 9 लॅमडा बाय 4 अँड सो ऑन. सो अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या डिस्टन्सला आपल्याला नोड्स आपल्याला मिळत आहे. Now let us find out the distance between the two nodes. आपल्याला दोन नोड्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. कसा असतो आपला नोड बघा. ओके, दिस इज नोड, हा अँटी नोड आहे, दिस इज नोड. ठीक आहे, या ठिकाणी नोड आहे. दोन नोड्स मधलं आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. पहिला नोड आपल्याला मिळालेला आहे ॲट लॅमडा बाय 4. ओके, दुसरा नोड आपल्याला मिळालेला आहे ॲट 3 लॅमडा बाय 4. सो ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ऑफकोर्स आपल्याला सबस्ट्रॅक्शन करावं लागेल, मोठ्यामधून छोटा वजा करावा लागेल. सो 3 लॅमडा बाय 4 मायनस लॅमडा बाय 4 किती होईल 2 लॅमडा बाय 4. ओके, सो 2 to the 4 दॅट इज लॅमडा बाय 2. सो ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आहे लॅमडा बाय 2. तुम्ही ह्याच्यामधलं पण काढू शकता. 3 लॅमडा बाय 4, 5 लॅमडा बाय 4 दोघांचं जर का सबस्ट्रॅक्शन केलं तर ते तुम्हाला मिळणार आहे लॅमडा बाय 2. 7 लॅमडा बाय 4 मायनस 5 लॅमडा बाय 4 केलं तरी देखील तुम्हाला मिळणार आहे डिस्टन्स लॅमडा बाय 2. दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन द टू सक्सेसिव्ह नोड्स हे आहे लॅमडा बाय 2. नाउ दिस डिस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी लूप लेंथ. ह्याला आपण लूप लेंथ असं देखील म्हणतो. सो स्टुडंट्स, दिस इज अबाउट दी नोड्स. आता अशाच पद्धतीने आपल्याला अँटी नोडसाठी देखील फाइंड आउट करायचं आहे. सो आपला पुढचा टॉपिक आहे कंडिशन फॉर अँटी नोड. Condition for antinode. Okay, now antinode means the point at which the amplitude is maximum. असा पॉइंट की ज्या पॉइंटला अँप्लिट्यूड ही मॅक्सिमम आहे, सो त्याला आपण अँटीनोड असं म्हणतो. राईट. सो मॅक्सिमम अँप्लिट्यूड किती असेल आपण ऑलरेडी कन्सिडर केलेलं आहे बघा. 2 आयडेंटिकल वेव्स, 2 आयडेंटिकल वेव्स एकमेकांमध्ये इंटरफिअर होत आहेत. सो पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड ए आहे आणि दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड ए आहे. राईट. पहिल्या वेव्हची अँप्लिट्यूड ए, दुसऱ्या वेव्हची अँप्लिट्यूड ए. ह्या दोनही वेव्ह एकमेकांमध्ये इंटरफिअर झाल्यानंतर जी रिझल्टंट आपल्याला वेव्ह मिळणार आहे तिची अँप्लिट्यूड किती असेल तर ह्या दोघांची ॲडिशन एवढी असणार आहे, दॅट इज 2a. सो ज्या वेळेस हा पार्टिकल वर जाईल त्यावेळेस त्याची अँप्लिट्यूड +2a असेल, तर ज्या वेळेस हा पार्टिकल खाली जाईल त्यावेळेस त्याची अँप्लिट्यूड असेल -2a. ओके. सो त्याची मॅक्सिमम अँप्लिट्यूड झाली पार्टिकलची ±2a. सो द रिझल्टंट अँप्लिट्यूड r इज इक्वल्स टू ±2a. ओके. सो r इज इक्वल्स टू ऑलरेडी आपण बघा काढलेलं आहे. आरची व्हॅल्यू पार्टच्या एक्सप्रेशनमध्ये आपण कन्सिडर केली होती. r इज इक्वल्स टू 2a cos ऑफ 2πx अपॉन लॅमडा इज इक्वल्स टू ±2a. ओके. नाउ दिस प्लस मायनस हा जो 2 आहे 2a गेट कॅन्सल्ड, प्लस मायनस 2a कॅन्सल झालेला आहे. सो इथे शिल्लक राहील ±1 शिल्लक राहील. सो कॉस ऑफ 2πx अपॉन लॅमडा इज इक्वल्स टू ±1. ओके. cos of 2πx upon lambda is equals to ±1. राईट. सो आता आपल्याला
थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज दी थीटा. सो अशा कोणत्या थीटासाठी कॉसची व्हॅल्यू ही +1 आणि -1 असेल, दॅट इज वी हॅव टू राईट. सो वी नो दॅट कॉस ऑफ 0 इज इक्वल्स टू +1. त्याच्यानंतर कॉस ऑफ पाय इज इक्वल्स टू -1 राईट. त्याच्यानंतर कॉस ऑफ 2 पाय इज इक्वल्स टू +1. त्याच्यानंतर 3 पाय इज इक्वल्स टू -1. कॉस ऑफ 4 पाय इज इक्वल्स टू +1 अँड सो ऑन राईट. आता जसं आपण इथे डिस्टन्स फाइंड आउट केलेला आहे की कोणत्या डिस्टन्सला नोड आपल्याला मिळतो, अगदी तशाच पद्धतीने आपल्याला अँटी नोड देखील फाइंड आउट करायचा आहे की कोणत्या डिस्टन्सला आपल्याला अँटी नोड मिळतो राईट. सो एक्स इज इक्वल्स टू, आपण आता इथे खालीच रफ वर्क करूया. सो 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल्स टू 0. एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो एक्स इज इक्वल्स टू काय होईल, 2 पाय अपॉन लॅम्बडा. इकडे जर का गेलं तर ते काय होणार आहे, 0 होणार आहे राईट. सो वी विल गेट द फर्स्ट अँटी-नोड ॲट द डिस्टन्स x इज इक्वल्स टू 0 राईट. वी गेट द फर्स्ट अँटी-नोड ॲट द डिस्टन्स x इज इक्वल्स टू 0 राईट. त्याच्यानंतर पुढचं आपला अँगल आहे पाय. सो इथे आपण पायची व्हॅल्यू घेणार आहोत राईट. सो दिस पाय गेट कॅन्सल्ड विथ पाय. सो एक्स इज इक्वल्स टू, हा लॅम्बडा इकडे जाईल, 2 इकडे येईल. सो इट इज लॅम्बडा बाय 2 राईट. सो वी विल गेट द सेकंड अँटी-नोड ॲट द डिस्टन्स ऑफ लॅम्बडा बाय 2. ओके. नाव पायच्या नंतर आपण अँगल ठेवणार आहोत 2 पाय. सो इथे आपण घेणार आहोत 2 पाय राईट. Now this pi get cancelled with pi, 2 get cancelled with 2. So we will get x is equals to lambda. आपल्याला काय मिळेल, x is equals to lambda मिळेल. So lambda right. त्याच्यानंतर 3 पाय. ओके. सो 2 च्या ऐवजी इथे 3 लिहूया. पाय पाय गेट कॅन्सल्ड. सो x इज इक्वल्स टू काय होईल, हा ऑलरेडी इथे 3 आहे, लॅम्बडा इकडे जाईल, 2 डिवाइड होईल. सो 3 लॅम्बडा बाय 2. 3 लॅम्बडा बाय 2. ओके. अशाच पद्धतीने आपण पुढचे देखील काढू शकतो. ठीक आहे. सो वी विल गेट अँटी-नोड ॲट द डिस्टन्स x इज इक्वल्स टू 0, लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा, 3 लॅम्बडा बाय 2 अँड सो ऑन राईट. सो हे डिस्टन्स आहे की ज्या डिस्टन्सला आपल्याला अँटी-नोड मिळतो. ओके. जर का आपण डायग्राम काढायचं म्हटलं तर आपल्याला कसा डायग्राम काढता येईल, याचा असा काढता येईल. ओके. सो x इज इक्वल्स टू 0. सो पहिल्यांदाच आपल्याला काय मिळणार आहे, अँटी-नोड मिळणार आहे. दिस इज नोड अँड दिस इज अँटी-नोड राईट. नाव डिस्टन्स आहे 0, इथे आहे लॅम्बडा बाय 2. सो पहिला अँटी-नोड आपल्याला मिळतोय 0ला, दुसरा अँटी-नोड आपल्याला मिळतोय लॅम्बडा बाय 2ला. सो ह्या दोघांच्या मधलं जर का आपण डिस्टन्स फाइंड आउट केलं तर हे डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2 राईट. डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे लॅम्बडा बाय 2. छोटा लिहिते इथे लॅम्बडा बाय 2. ओके. सो दोन नोड्स मधलं डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2. दोन अँटी नोड्स मधलं डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2. ओके. सो बघा, नोड्स आणि नोड मधलं डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे लॅम्बडा बाय 2 राईट. त्याचप्रमाणे दोन सक्सेसिव्ह अँटी नोड्स ह्याच्यामधलं डिस्टन्स आपल्याला मिळालेला आहे लॅम्बडा बाय 2. त्याच्यानंतर एक अँटी नोड आणि नोड ह्याच्यामधलं डिस्टन्स बघा, इथे अँटी नोड आहे, नोड आहे राईट. नोड आणि नोड मधला डिस्टन्स आहे लॅम्बडा बाय 2. तर नोड आणि अँटी नोड ह्यांच्यामधलं डिस्टन्स असणार आहे लॅम्बडा बाय 4
राईट. इथे पण बघा नोड आणि अँटीनोड ह्याच्यामधलं डिस्टन्स किती असेल तर λ/2च्या पण निम्म. सो λ/2चा जर का आपण हाफ केला तर तो किती असणार आहे λ/4 असणार आहे. सो आपल्याला ह्याच्यावरून हेही आपण कन्क्लुजन काढू शकतो की इन स्टेशनरी वेव्स नोड्स अँड अँटीनोड्स अल्टरनेटली फॉर्म होत आहेत. बघा एक नोड अँटीनोड नोड antinode node antinode, so alternately nodes and antinodes are produced.